शरीरात उष्णता वाढली तर हे उपाय नक्की करा। पहिलं म्हणजे ताक प्या। दररोज 1 ग्लास ताक प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि पचन सुधारते। दुसरं म्हणजे नारळ पाणी प्या। नैसर्गिक इलेक्ट्रॉनिक्स मिळतात आणि शरीर लगेच थंड होते। तिसरं कोकम किंवा आमसुलाचे सरबत, पारंपरिक थंड पेय पित्त आणि उष्णता कमी करण्यासाठी हे उत्तम आहे। चौथं म्हणजे तुळस गुळाचे पाणी, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून शरीर हलके ठेवते। पाचवं म्हणजे काकडी, कलिंगड, द्राक्षे खा। पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो। सहावं, भरपूर पाणी प्या। दिवसाला किमान 8 ते 10 ग्लास पाणी आवश्यक प्या। सातवं, तिखट व तेलकट पदार्थ टाळा। हे पदार्थ शरीरातील उष्णता वाढवते। आठवं, योग व ध्यान करा। मन शांत राहिल्यास शरीरही शांत होते। शरीरात गॅसचा त्रास कुठे कुठे जाणवू शकतो? पहिलं म्हणजे पोटात, नाभीभोवती किंवा संपूर्ण पोटात ताण, सूज, मुरडा किंवा चिमटल्यासारखी वेदना जाणवू शकते। दुसरं म्हणजे छातीत, गॅसवर चढल्यावर छातीत जळजळ, दाब किंवा दुखणे जाणवते। कधीकधी हे हृदयदुखीसारखे वाटू शकते। तिसरं, पाठीमध्ये, वरच्या किंवा खालच्या पाठीमध्ये ताण, दाब किंवा जडपणासारखी वेदना होऊ शकते। चौथं, डोक्यात, गॅस आणि अपचनामुळे डोके जड वाटणे, हलकी चक्कर किंवा डोकेदुखी होऊ शकते। पाचवं, संपूर्ण शरीर, सांधे, दीर्घकाळ गॅस राहिल्यास शरीर आखडल्यासारखे वाटणे, सांध्यामध्ये हलकी वेदना किंवा कडकपणा जाणवू शकतो। महत्त्वाचे, सामान्यतः गॅसचा त्रास वेळेनुसार कमी होतो, पण वेदना खूप तीव्र सतत होत असल्यास किंवा छाती हृदयाशी संबंधित वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। आरोग्यासाठी पाणी कसं प्यावं, डॉक्टरसुद्धा सांगतात। पाणी आपल्या शरीरासाठी जीवनासारखा महत्त्वाचा आहे, पण चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्यास फायदे कमी आणि नुकसान जास्त होऊ शकतं। या चुका तुम्हीही करता का? उभं राहून पाणी पिणे, घाईघाईने पाणी पिणे, जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी पिणे, खूप थंड पाणी पिणे। पाणी पिण्याची योग्य पद्धत म्हणजे बसून आणि हळूहळू घोटघोट पाणी प्या। सकाळी उठल्या उठल्या 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या। जेवणाच्या 30 मिनिटे आधी किंवा 45 मिनिटांनी पाणी प्या। तहान लागल्यावरच पाणी पिण्याची सवय ठेवा। आयुर्वेद सांगतो, योग्य पद्धतीने पाणी पिल्यास ते औषधासारखं काम करतं। आजपासून पाणी पिण्याची पद्धत बदला आणि आरोग्य सुधारा। तर तुम्हाला कळलं असेल की शरीरातील उष्णता कशी कमी करायची। तर ह्या जेवढ्या महत्त्वाच्या मी टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहे त्या तुम्ही नक्की घरी फॉलो करा आणि तसेच माझ्या चॅनलला सुद्धा फॉलो करा आणि कमेंट्समध्ये लिहा की तुम्ही ह्या कुठल्या गोष्टी आता सुरू करणार आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका। धन्यवाद।